इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आयोजित पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थाचा विक्री व सेवन चालत असते। त्याकरिता अशा पार्ट्यांवर नजर ठेवून कडक कारवाई करण्याबाबत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निर्देश दिले होते। 30 डिसेंबर रोजी मध्यरात्री वडवली येथे खाडी किनारी एका निर्जन स्थळी 2 इसमांनी नवयुवकांकरिता अंमली पदार्थाच्या विक्रीसह रेव पार्टीचे आयोजन केले असल्याची माहिती ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने सदर ठिकाणी रेव पार्टी सुरू असताना छापा टाकला। सदर ठिकाणी 90 पुरुष व 5 महिला या अंमली पदार्थांचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाड्यावर नृत्य करीत असताना मिळून आले। सदर इव्हेंटचे आयोजन करणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात एकूण 8 लाख किमतींचा चरस, 70 ग्रॅम LSD 0.41 ग्रॅम, एस्केटसी पिल्स 2.10 ग्रॅम, गांजा 200 ग्रॅम, बियर, वाईन, विस्की असा अंमली पदार्थ व दारूचा साठा मिळून आला। तसेच घटनास्थळावरून गांजा पिळाचे साहित्य, साधने, डीजे मशीन, 39 मोटारसायकली व साहित्य मिळून आले। याबाबत NDPS ॲक्ट महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली।